नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी अनुदान 10,000 रुपये जर तुम्हालाही मिळाले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी 10,000 रुपये याप्रमाणे जमा देखील झालेले आहे. परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी अनुदान हे आतापर्यंत जमा झालेलं नाही. मग अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला चेक करणं गरजेचं आहे, आपण शेतकरी ओळखपत्र काढलेला आहे का? जर शेतकरी ओळखपत्र काढलेला तुम्ही असेल तर ऑनलाईन केलेलं आहे का? तो शेतकरी ओळखपत्र कार्ड अप्रूव्ह झालेला आहे का? म्हणजे तुमचं मंजूर झालेलं आहे का? हे शेतकरी ओळखपत्र कार्ड, शेतकरी ओळखपत्र अप्रूव्ह आहे तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बँक खात्यामध्ये पैसे जर आले नसतील तर एक काम तुम्हाला तात्काळ करायचं आहे. तो म्हणजे तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयामध्ये जायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला तलाट्यांकडून विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे आणि हा विशिष्ट क्रमांक घेतल्यानंतर तुम्हाला एक ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि ई-केवायसी केल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये रब्बी हंगाम अनुदानाचा जो काही हेक्टरी 10,000 रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. जर अजूनही हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा नाही झाले तर संबंधित तुमच्या गावातील तलाट्यांना भेटा, त्यांना व्यवस्थित माहिती सांगा. रब्बी हंगामासाठी मी पात्र आहे तरी सुद्धा माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत. मग मी पुढील प्रक्रिया काय करू शकतो या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्या माध्यमातून व्यवस्थित मिळेल. तर मित्रांनो, रब्बी हंगाम अनुदानाचे पैसे जर आतापर्यंत तुम्हाला मिळाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की हे पैसे न येण्याचं कारण काय आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.